जगामध्ये ढोंगी लोकांची कमी नाही आहे बरं का. पण खरा श्रेष्ठ माणूस कोण? जो सर्व काही सोडून जंगलात निघून गेला की तो, जो या जगात राहून सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आतून अलिप्त राहतो तो. श्रीकृष्ण आज सांगतायत की संसारात राहून मनावर संयम ठेवून फळाची आशा न धरता कर्म करणारा माणूसच खरा कर्मयोगी आणि श्रेष्ठ असतो. अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 7 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जो माणूस मनाद्वारे इंद्रियांवर संयम मिळवतो आणि कोणतीही आसक्ती न ठेवता कर्मेंद्रियाद्वारे म्हणजे अलिप्त राहून कर्मयोगाची सुरुवात करतो, तोच माणूस खरोखर श्रेष्ठ ठरतो. आता इथे आसक्त आणि मनसा नियम या दोन शब्दांची खरी व्याख्या आपण पाहूयात. मनाने संयम म्हणजे ढोंगी माणूस आहे ना, शरीराला बांधतो पण मन मोकळे सोडतो. आणि खरा कर्मयोगी काय करतो? तो आधी मनाला सत्यामध्ये स्थिर करतो. ज्यावेळेस मन ताब्यात येतं ना, तेव्हा इंद्रिय आपोआप शिस्तीत येतात. आणि असक्त कर्मयोग म्हणजे काय? तर खरा संन्यास म्हणजे काम सोडणं नाहीच आहे, तर काम करताना कर्माच्या परिणामांची म्हणजे रिझल्टची आणि स्वाभिमानाची, अहंकाराची आसक्ती सोडणं हे आहे. आता हा विशिष्टते म्हणजे श्रेष्ठ का ठरतो? कारण तो संसाराच्या आणि कामाच्या मध्यभागी उभा राहून सुद्धा शांत राहू शकतो. त्याला पळून जाण्याची गरज नसते. तो प्रत्येक काम 100 पटीच्या ताकदीने करतो, पण त्या कामाचा गुलाम बनत नाही. आजकालच्या आयुष्यामध्ये आचरणात आणता येतील अशा पद्धतीने हा श्लोक आपल्याला खऱ्या अर्थाने प्रोफेशनल आणि मेंटली स्ट्रॉंग बनवण्याच्या टिप्स देतो. एक म्हणजे कामापासून पळून जाऊ नका. तुमचं काम, अभ्यास आणि कर्तव्य पूर्ण निष्ठेने करा. संसारातील आव्हानांना सामोरे जाणं हीच खरी साधना आहे. आणि दुसरं, फोकस कामावर ठेवा, परिणामावर नाही. कामात पूर्ण ऊर्जा लावा, पण याने मला काय मिळेल हा स्वार्थी विचार काढून टाका. 3 म्हणजे अलिप्तता. यश आले तरी हुरळून जाऊ नका, अपयश आले तरी खचू नका. काम करा आणि पुढे चला. कामातून पळणारा नाही तर कामाच्या वादळातही आसक्तीशिवाय उभा राहणारा खरा वीर आहे. मनावर विजय मिळवा आणि खऱ्या अर्थाने श्रेष्ठ कर्मयोगी बना.